तंबाखू, धूम्रपान हे सगळे काही व्यसन जे आहेत त्याचे इमिडिएट आणि लेट इफेक्ट्स, तात्काळ आणि दीर्घकालीन दुष्परिणाम काय काय आहेत. मग या व्यसनांचा आणि कॅन्सरचा संबंध कसा आहे? कारण आता मी कॅन्सर तज्ञ आहे, तर मला कॅन्सर विषयी निश्चितपणे बोलावंच लागेल. त्याचा प्रतिबंध आपण करण्यासाठी काय काय करू शकतो, आणि आता ही सगळी मोहीम जी आहेच फक्त विद्यार्थ्यांकरता. आणि जसं मी म्हणालो की तुम्ही देशाची सगळ्यात मोठी पॉवर आहात, तर तुमची भूमिका काय राहणार आहे? तर मग व्यसन म्हणजे काय? आता काय म्हणजे मला कोणीतरी सांगा एखाद्याने की तुमची व्यसन म्हणजे काय, अशी व्याख्या काय आहे व्यसनाची? कोणी सांगा, कोणीही सांगा, जसं येईल तसं सांगा, काही प्रॉब्लेम नाही, किंवा वाचून तरी सांगा. सांगू शकेल कोणी? यस, कोणीतरी सांगण्याचा तिकडे प्रयत्न करताय वाटतं. आपण हे जरा बोलत बोलत करूया, जरा मजा येईल. का मी सांगायचं आहे? बरं, ठीक आहे. तर व्यसन म्हणजे फक्त वाईट सवय नाही आहे, तर मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टीमवर परिणाम करणारी ती एक अवस्था आहे. म्हणजे काय? एखाद्या गोष्टींचं आपण वारंवार सेवन करतो आणि मग आपल्या मेंदूला त्याची सवय होते, आणि आपल्या मेंदूमध्ये एक अशा पद्धतीची सिस्टीम आहे की त्याला मी रिवॉर्ड सिस्टीम म्हणतो. त्या पर्टिक्युलर गोष्टीचं आपण ती गोष्ट खाल्ली, बरोबर आहे, तर मग एक आपल्याला मेंदूला काहीतरी चालना मिळते आणि आपल्याला परत परत वाटतं की ती गोष्ट आपण करावी. ठीक आहे, त्याला रिवॉर्ड सिस्टीम म्हणतात. तर त्याच्यामुळे फक्त एक वाईट गोष्ट त्याचं सेवन करणं म्हणजे व्यसन नाही आहे फक्त, तर ती एवढ्या लेवलला सेवन करणं की आपल्या मेंदूची जी रिवॉर्ड सिस्टीम जी आहे ती पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जाते. आत्ता जसं मी प्रश्न विचारला होता की बाबा कोणाला कधी विचारलंय का, तर त्याची सुरुवात कशी होते नेहमी? तर बऱ्याच वेळा वाटतं की आपण बघतो, मूवीज बघतो, मूवीमध्ये आपण बघतो की हिरो एकदम स्टाईलमध्ये स्मोक करतोय आणि धूर सोडतोय, आणि मग आपल्याला उगाचच वाटतं की अरे काय एकदम काय कूल दिसतंय ते, आपण पण एकदा ट्राय करून बघायला हरकत नाही. किंवा मग आपण कुठंतरी मित्र जमतो आणि मग त्यातला एखादा मित्र थोडासा हुशार असतो, त्याला हे सगळं माहिती असतं, आणि मग तो आपल्या बाकीच्या मित्रांना सांगतो. कुठेतरी आपण पार्टीत जमतो आणि चला काहीतरी मजा करूया, या ह्याच्याने युजली त्याची सुरुवात होते. मग ती सुरुवात झाली आणि मग तसं कंटिन्युअस ते जर व्हायला लागलं, तर मग हळूहळू त्याची पुनरावृत्ती होते. आणि ह्या व्यसन करण्यासाठी जे आपण सगळे पदार्थ वापरतो, तर त्याच्यामध्ये काही रसायन, केमिकल्स असतात, जसं निकोटीन आहे. आणि मग त्या गोष्टींमुळे एक आपल्याला टेम्पररी प्लेजर आणि रिलॅक्सेशन वाटल्यासारखं वाटतं, आणि मग हळूहळू त्याची क्रेविंग निर्माण होते. क्रेविंग म्हणजे काय? मग आपल्याला ते पाहिजे असं सारखं वाटायला लागतं, आणि मग हळूहळू ते जर मग त्याची क्रेविंग निर्माण झाली, त्याची सवय लागली, आणि ते जर नाही मिळालं तर मग त्याचे विड्रॉवल सिम्पटम्स होतात. बरोबर आहे? विड्रॉवल सिम्पटम्स म्हणजे नाही मिळालं की मग आपली छातीची धडधड वाटणे, घाम येणे, ठीक आहे, किंवा मग आपलं कशात लक्ष न लागले, बेचैनी होणे, अशा पद्धतीच्या गोष्टी वाढायला लागतात. तर याच्यात महत्वाची गोष्ट मी ही सांगू इच्छितो की व्यसन ही इच्छाशक्तीची कमतरता नसून उपचार आणि आधाराची गरज असलेली समस्या असू शकते. म्हणजे हे जे सगळे मी प्रॉब्लेम सांगितले, तर याच्यामध्ये बऱ्याच जणांना वाटतं की मी चुकीच्या मार्गाला चाललोय, बरोबर आहे, पण ते समहाऊ स्वतःवर कंट्रोल नाही ठेवू शकत. आणि मग अशा वेळी आपल्याला गरज जी असते, आपल्याला कोणाचा तरी सपोर्ट किंवा कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज असते, आणि हे ओळखणं गरजेचं आहे. आता याचं तुमच्या वयात, तरुणांच्या प्रौढ वयात याचा धोका का जास्त आहे? याचा धोका जास्त असण्याचं कारण जसं सांगितलं की आपल्याला एक कुतूहल म्हणून आपण वाटतं चालू करतो, किंवा आपल्याला मित्र दबाव घालतात, बरोबर आहे, किंवा आपल्याला आता काहीतरी तुमच्या एक्झाम्स चालू असतात, आपण आता सगळेजण कुठेतरी एक पर्टिक्युलर करिअरकडे आपण आपलं फोकस करतो, आणि त्या गोष्टींचा आपल्याला स्ट्रेस असतो की अरे आपल्याला या एक्झाममध्ये स्कोअर करायचं आहे किंवा अमकं अचीव्ह करायचं आहे, आणि त्या गोष्टीचा स्ट्रेस असतो, आणि मग तो स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी म्हणून आपण त्याच्याकडे जातो. आणि आत्ताचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडिया, आणि त्याच पद्धतीने होत असलेली ॲडव्हर्टाइजमेंट. तर आत्ता आपण बघितलं की म्हणजे ही ॲडव्हर्टाइजमेंट वेगवेगळ्या पद्धतीने होते, आणि
जसं त्या विमलची ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती विमल काय मला वाटतं की पान मसाल्याची ॲडव्हर्टाईज डायरेक्टली न करता ती इनडायरेक्टली होते. तर आत्ताच आपल्या मुंडे साहेबांनी त्याच्या विरुद्धही कार्यवाही केली आहे. तर आजची ही फक्त मजा जी आहे तर ती उद्याचं आपलं जे आहे त्याबद्दलचं डिपेंडन्स अशा पद्धतीचं त्याच्यात रूपांतर होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर त्याची सुरुवातच न करणे. आणि आजचा जो उद्देश आणि तुम्हा मुलापर्यंत पोहोचण्याचा उद्देश ॲक्च्युली हाच आहे. आता मागची 20 वर्ष आम्ही या विषयावर वेगवेगळ्या माध्यमातून काम करतोय की हे सगळं व्यसनमुक्त समाज कसा निर्माण करायचा. आणि त्यात आम्हाला असं लक्षात आलंय एकदा का एका व्यसनाची सवय लागली तर ती सोडवणं खूपच अवघड आहे. त्याच्यासाठी खूप खूप पराकाष्ठा करायला लागते, खूप खर्च येतो आणि तरीसुद्धा त्याचं सक्सेस रेट हा 10% जास्त नाही. याचा अर्थ काय की 100 जणांना व्यसन लागलं आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय की त्यांना काही ना काहीतरी करून सोडवायचं, त्यांचं मार्गदर्शन केलं, काउन्सिलिंग केली, त्यांना उपचार केले. 100 पैकी 10 जण कसं बसं सोडू शकतात, 90 जण सोडू शकत नाहीत. म्हणजे ह्याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की हे व्यसन लागूच नाही दिलं किंवा ते लागण्याच्या अगोदर जे तुमच्यासारख्या वयातली जी मुलं आहेत तर त्यांना टार्गेट करून ह्या सगळ्या गोष्टी समजावल्या तरच त्याचा सगळ्यात फायदा जास्त होणार आहे. हे चालूच नाही झाला पाहिजे, हा आपला मुख्य उद्देश आहे. आता हे सगळं कसं आहे, हे एक सायकल आहे, बरोबर आहे. आणि मी जसं म्हणालो तुम्हाला की यातली जी रसायनं आहेत या व्यसनांमधली तर ती रसायनं कशी काम करतात तर ते एक विशियस सायकल आहे. निकोटीन जेव्हा आपण त्याचं सेवन करतो तंबाखूतून, गुटख्यातून जेव्हा ते मिळतं तर ते मेंदूमध्ये एक डोपामिन नावाचं हॉर्मोन असतं, त्याचं रिलीज होतं आणि त्याच्याने जे आहे मग आपल्याला थोडंसं रिलॅक्सेशन वाटायला लागतं. त्याचं प्रमाण कमी झालं की मग चिडचिड, बेचैनी अशा पद्धतीचं व्हायला लागतं आणि मग मग त्याला आम्ही विड्रॉल सिम्पटम्स म्हणतो आणि मग ते नको मग म्हणून परत आपण त्या सबस्टन्सकडे वळतो. तर हे अशा पद्धतीचं हे विशियस सायकल तयार होतं. व्यसन मोडण्यासाठी फक्त मी उद्यापासून सोडतो हे काही कामाचं नाही आहे, तसं कधी होतच नाही. त्याच्यासाठी जे आहे नियोजन, सपोर्ट सिस्टीम पाहिजे, काहीतरी तुम्ही कोणाचं तरी मदत घेतली पाहिजे आणि गरज असल्याच्या नंतर त्यातले जे स्पेशालिस्ट आहेत त्यांच्याकडनं पण सल्ला घेतला पाहिजे. आता आपण हे जे मी काही तुम्हाला व्यसनं, जी कॉमन व्यसनं सांगितली, ठीक आहे, तंबाखू, गुटखा, अल्कोहोल, स्मोकिंग, तर याच्या बाबतीमध्ये आपण थोडं थोडं त्याच्यात माहिती घेऊया की आता याच्यामध्ये काय की स्मोक फ्री टोबॅको एक प्रकार आलेला आहे आता. पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तंबाखूचा प्रकार स्मोक फ्री म्हणजे ते काही रिस्क फ्री नाही आहे. दोन गोष्टी समजून घ्यायचं गरजेचं आहे. तंबाखू कसल्याही प्रकारात जर त्याचं सेवन केलं तर ते सेफ नाही आहे, कसलाही प्रकार सेफ नाही आहे आणि कोणतंही प्रमाण पण सेफ नाही आहे. मला बरेच जण माझे रुग्ण, मी जेव्हा त्यांना सांगतो नाही नाही साहेब मी फार नाही खात, थोडंसं थोडंसं, बरोबर आहे. आणि हे प्रत्येकाचं थोडं हे फारच वेगवेगळं असतं. पण याच्यामध्ये समजून घ्यायचा भाग हा आहे की एखादी वाईट गोष्ट ही थोडी आणि जास्त चांगली नसतेच, बरोबर आहे. समजा कोणीतरी चोरी 100 रुपयाची केली आणि 1 लाखाची केली तर ती चोरीच आहे. हा विषय जरी वेगळा ठेवला त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम बघितले तर आम्ही हे पाहतो की असं काही नाही आहे की कमी प्रमाणात रोज सेवन करणारे आणि जास्त प्रमाणात सेवन करणारे, तर कमी प्रमाणात सेवन करणाऱ्यांना कॅन्सर होत नाही असं नाही आहे, त्यांनाही रिस्क लगभग तेवढीच आहे. तर आता आपल्याला हे प्रकार जे आहेत तंबाखूचे वेगवेगळे, ज्याच्यातनं आपण त्याचं सेवन होतं, तर एक स्मोकिंग आहे, दुसरं जे आपण जी तंबाखू चगळून खातात जसे खैनी आहे, जर्दा आहे, मावा आहे, गुटखा सगळ्यांना माहिती आहे किंवा तंबाखूचे पान हे प्रकार माहिती आहेत. आणि मग आता ही नवीन तुम्हाला जेनझींना जे माहिती असलेलं जे आहेत, कदाचित म्हणतोय मी, मला माहिती नाही, ई सिगारेट, वेपिंग आणि निकोटीन पाउचेस. तर हे अशा पद्धतीचे वेगवेगळे तंबाखू सेवनाचे प्रकार आहेत. तर जसं मी सांगितलं की सर्व प्रकारचे तंबाखू ही हानिकारक आहे. हुक्का, लाईट सिगारेट्स, हर्बल किंवा स्मोकलेस हे सुरक्षित पर्याय नाहीत, हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे.
आता आपण जे बघतो की स्मोकिंग करतो आपण, तर स्मोकिंगमध्ये हानिकारक भाग कोणता आहे? स्मोक म्हणजे धूर. आणि आता तो धूर जो आहे तर त्याच्यामध्ये खूप विविध पद्धतीचे, साधारणतः जे आहेत त्याच्यात 7,000 पेक्षा जास्त विविध पद्धतीची रसायन आहेत त्या धुरामध्ये. आणि त्यातली साधारणतः 250च्या वर रसायनं जी आहेत त्यातली, तर ती आपल्या शरीरासाठी कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर निर्माण करणारी आहेत. म्हणजे समजून घ्या. आणि आयुष्यातलं सरासरी नुकसान म्हणजे जे धूम्रपान करतात त्यांचं आयुष्य जे आहे किमान 10 वर्षांनी तरी किमान हे कमी होतं. किमान म्हणतोय मी. आता याच्यामधले महत्वाचे रसायनं जी आहेत ती कोणकोणती आहेत? निकोटीन आहे. आपण निकोटीन बद्दल मागच्या स्लाइडमध्ये बघितलं. कार्बन मोनॉक्साईड आहे. कार्बन मोनॉक्साईड आपण ऐकून आहे. ते काय करतं? रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करतं आपल्या. आणि ऑब्व्हियसली ऑक्सिजन तर आपल्यासाठी जे आहे, प्रत्येक पेशीसाठी ऑक्सिजन खूप महत्वाचं असतं आणि ते रक्ताद्वारे आपल्या शरीराला पुरवलं जातं. आणि जसं मी सांगितलं की हे जे कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर निर्माण करणारे जी रसायनं आहेत, तर त्याच्यामुळे जे आहेत आपल्या DNA मध्ये त्याचं ते डॅमेज करतात आणि मग त्याच्यापासून विविध पद्धतीचे कॅन्सर होऊ शकतात. आता हे धूम्रपान जे आहे, धूम्रपानाचं आपल्या शरीरावर कोणकोणत्या अवयवावर त्याचे दुष्परिणाम होतात. आता इथे मी तुम्हाला काही अवयव इथे मेन्शन केलेत, पण मी हे तुम्हाला सांगतो की आपल्या शरीरातला असा एकही अवयव नाही आहे की ज्याच्यावर धूम्रपानामुळे किंवा तंबाखूमुळे दुष्परिणाम होत नाहीत. पण त्यातले मुख्य अवयव जे आहेत, फुफ्फुस, कारण त्याच्यामध्ये जे आहेत आपल्याला फुफ्फुसाचे विविध आजार, कर्करोग होऊ शकतात. हृदयामध्ये जे आहेत आपण हार्ट अटॅकचं वाढतं प्रमाण जे ऐकतोय, बघतोय. मला माहिती आहे की प्रत्येकाच्या घरात, आजूबाजूला किंवा नातेवाईकामध्ये कोणाला तरी आज एक हार्ट अटॅक तरी आलेला असतो किंवा कोणाला कॅन्सर तरी झालेला असतो. तर हे त्याचेच दुष्परिणाम आहेत. मेंदूमध्ये आपण स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस जे होतात, मेंदूच्या रक्तवाहिन्या बंद होतात, तर तशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स येतात. तोंडामध्ये तोंडाचा कॅन्सर. आता या विषयावर मी थोडंसं आणखीन जास्त बोलणार आहे. पूर्ण जगामध्ये जर आपण असा विचार केला की तोंडाचा कॅन्सर सगळ्यात जास्त कुठे आहे, तर तो भारतात आहे. भारतामध्ये जर आपण कॅन्सरची यादी लावली, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, तर नंबर 1 वर हा तोंडाचा कॅन्सर आहे पुरुषांमध्ये. आणि स्त्रियांमध्ये तो गर्भाशयाचा किंवा स्तनाचा कॅन्सर. आज जर मी माझ्या हॉस्पिटलमध्ये 10 ऑपरेशन जर केली, तर त्या 10 ऑपरेशन पैकी साधारणतः 4 किंवा 5 ऑपरेशन ही तोंडाच्या कॅन्सरची आहे. जर मी ओपीडी मध्ये 30 पेशंट बघितले, तर सर्वसाधारणतः मी रोज 12 ते 15 पेशंट हे फक्त तोंडाच्या कॅन्सरचे बघतोय. याच्यावरून या विषयाची गंभीरता तुम्ही लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. प्रजनन, आता हे मुलींसाठी आहे. तर स्मोकिंगचा इफेक्ट जो आहे, ज्यांना स्मोकिंगची सवय लागते त्यांच्यामध्ये फर्टिलिटी म्हणजे संतती होण्याची जी प्रक्रिया आहे, तर ती कमी होते आणि प्रेग्नन्सीवर पण त्याचे दुष्परिणाम होतात. स्मोकिंग करणाऱ्या स्त्रियांना जे आहे त्यांना होणारी बाळं जी आहेत ही कमी वजनाची किंवा त्यांना काही ना काहीतरी दोष असलेली होऊ शकतात. आणि सर्वसाधारणतः जे आहे आपल्या शरीराची जी प्रतिरोधक शक्ती जी आहे, तर ती प्रतिरोधक शक्ती कमी होते. आता काही जणांना वाटतं की फक्त धुराचा धोका आहे, चघळणारी तंबाखू जास्त सेफ आहे. परत ती एक चुकीची धारणा आहे. तर धूर नाही म्हणजे सुरक्षित आहे असंही अजिबात नाहीये. तर तोंडाच्या कॅन्सर बद्दल तर मी ऑलरेडी बोललो कॅन्सर बद्दल. पण कॅन्सर काही एक दिवसात होणारा आजार नाहीये. सुरुवातीला आपण जेव्हा काहीतरी व्यसन करतो, वारंवार गुटखा, तंबाखू, सुपारी खातो, तर सुरुवातीला काही जणांना पांढरे चट्टे तयार होतात, ज्याला मी ल्युकोप्लाकिया म्हणतो. आणि मग ते पांढरे चट्टे जे आहेत काही कालांतराने लाल होऊ शकतात, मग त्याला मी इरिथ्रोप्लाकिया म्हणतो. तर हे जे आहेत हे प्री कॅन्सरस चेंजेस आहेत. प्री कॅन्सरस म्हणजे कॅन्सर होण्याच्या अगोदरचे बदल. आता याचाच अर्थ काय, हे मी स्ट्रेस याच्यासाठी करतोय, काही जणांना सवय असू शकते आणि अशा पद्धतीचे बदल झालेले असू शकतात.
जोपर्यंत हे चेंजेस प्री कॅन्सरस लेवलला आहेत आणि त्याच वेळी जर आपण आपल्या व्यसनांवर आळा घातला तर ते रिव्हर्स होऊ शकतात. लक्षात आलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय याच्यामध्ये? तर त्याच्यामुळे व्यसन तर करायलाच नको. बाय चान्स असेल आणि अशा पद्धतीचे जर बदल झाले असतील तर ही धोक्याची घंटा आहे. तिथंही जर आपण सावध नाही झालोय तर मग आपण एका खोल दरीकडे चाललोय आणि तिथून परत येता येणार नाही. आणि मग त्याशिवाय म्हणजे ज्यांना साहजिकच आहेत काही ना काही सवयी आहेत, तर आपण बघतो ज्यांना सवयी आहेत आपण त्यांच्याजवळ गेलो तर त्यांच्या तोंडातून दुर्गंध येते, त्यांना हिरड्यांचे आजार होतात आणि आतमध्ये जखमा होऊ शकतात. आता याच्यामध्ये बरेच जणांना वाटतं की तंबाखूच फक्त हानिकारक आहे, पण फक्त साधी सुपारी, मला बरेच जण सांगतात तंबाखूची अजिबात सवय नाही, म्हणतात अजिबात नाही. मग काय नाही, सुपारी खातो. म्हणजे त्यांचा समज असा आहे की सुपारी सेफ आहे. सुपारी ही सुद्धा कार्सिनोजेनिक आहे. फक्त सुपारी खाण्यात हे सुद्धा तेवढंच धोकादायक आहे जितकं तंबाखू खाणे धोकादायक आहे. आणि जेव्हा तंबाखू आणि सुपारी खातोय तर याचा अर्थ आपण काय करतोय, दोन छोटे बॉम्ब मिक्स करतोय. लक्षात आलं तुम्हाला? आणि परत ह्या दोन छोट्या बॉम्बमध्ये जर सोबत जर दारूची सवय असली तर मग आपण त्याला जे आहे आणखीन एका मोठ्या बॉम्बमध्ये कन्वर्ट करतो, हे लक्षात घ्या. आता हे IRC बोर्डने हे सांगितलेलं आहे की एरिका नट आणि टोबॅको कंटेनिंग बीटल क्विड त्यांना ग्रुप 1 कार्सिनोजेनेटिक सबस्टन्समध्ये टाकलेलं आहे. ग्रुप 1 म्हणजे खूप जास्त रिस्क असलेलं आहे. लक्षात आलं तुम्हाला? तर मग त्याच्यामुळे जे आहे साधी सुपारी पण सेफ नाही आहे. आता बऱ्याच जणांचं आपण बघतो की ज्यांना सवयी आहे त्यांचं तोंड उघडत नाही, बरोबर आहे, एक बोट पण जात नाही. त्यांना खायचं म्हटलं तर अशीच फक्त एवढंच तोंड उघडतं, काही जणांचं उघडतच नाही. तर त्याला आम्ही म्हणतो की OSMF, ओरल सब म्युकस फायब्रोसिस. ठीक आहे, फायब्रोसिस म्हणजे काय की आपल्या गालातल्या तोंडातल्या आतल्या त्वचेची लवचिकता कमी होणे. आणि तंबाखू, सुपारी, अल्कोहोल, स्मोकिंग, तर हे जे आहे हे आपल्या साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपल्या गालामध्ये, आपल्या स्नायूंमध्ये एक इलॅस्टिक सारखी टिश्यू आहे, रबरासारखी, जी ताणली जाते. आणि हे सगळे व्यसनं तर ते इलॅस्टिक संपवतात आणि मग त्याच्यामुळे आपली तोंड उघडण्याची जी इलॅस्टिसिटी असते ती संपते. आणि हे OSMF सुद्धा एक प्री कॅन्सरस कंडिशन आहे. म्हणजे सुरुवातीला काय होतं की आतली त्वचा जी आहे त्याला जळजळ व्हायला लागतं. आपण बघतो ना, कधी कधी आम्हाला सांगतात पेशंट की मला तिखट खाता येत नाही, ही त्याची सुरुवात आहे. मग हळूहळू तोंड कमी उघडायला लागतं आणि मग प्री कॅन्सरस कंडिशनमध्ये त्याचा बदल होतो. लक्षणे सुरू झाली म्हणजे थांबण्यास उशीर झालेला नसतो, पण जितके लवकर सोडल तितके चांगले. ठीक आहे, तर आता हे काही रेड फ्लॅग्स आहेत आपण, बरोबर आहे. रेड फ्लॅग्स म्हणजे आपल्या धोक्याची घंटा. तर मी जसं सांगितलं की मी माझ्या सर्व रुग्णांना नेहमी सांगतो की फक्त तोंडातलीच नाही, शरीरावरली कुठलीही जखम असू द्या किंवा कोणताही नवीन सिम्पटम असू द्या, नवीन लक्षण असू द्या, आणि ते जर लक्षण 2 आठवड्यांपेक्षा जास्त सर्वसाधारण ट्रीटमेंट घेऊन जर ते कमी नाही झालं तर याचा अर्थ असा नाही की ते कॅन्सरचं लक्षण आहे, पण याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कोणाच्या तरी तज्ज्ञ एक्सपर्टचं ओपिनियन घेणं गरजेचं आहे. म्हणजे एखादं लक्षण 2 आठवड्यापेक्षा जर जास्त, मला खोकला लागलाय, 2 आठवडे मी काहीतरी घरगुती औषधं घेतली, माझ्या फॅमिली डॉक्टरकडनं औषधं घेतली आणि तो कमी नाही झालाय, तर 2 आठवड्याच्या नंतर नाही थांबला पाहिजे. पोट दुखतंय, 2 आठवडे झाले, कमी नाही होत आहे, नाही थांबला पाहिजे. एखादी शरीरावर न भरणारी जखम आहे, 2 आठवड्यात तिची भरायची लक्षणं नाही आहेत, दाखवून घ्या. ठीक आहे, तर म्हणजे ह्याचा अर्थ काय, हे 2 आठवड्याचं जे आहे 2 वीक्स, तर एक त्याला एक मी काय म्हणायचं, एक मार्कर म्हणून ठेवलंय. कोणतंही लक्षण जर 2 आठवड्यापेक्षा जास्त असेल तर त्याच्याकडे आपल्याला काळजीने बघणं गरजेचं आहे. आपण ऑलरेडी पांढरा किंवा लाल डाग बद्दल बोललोय. त्याच्यानंतर आतमधली गाल, जीभ किंवा काही गाठ तयार होणे, कडकपणा म्हणजे सबम्युकस फायब्रोसिस, तोंड उघडण्यासाठी त्रास किंवा गिळायला त्रास. तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, तर जी काही सवय आहे ती पूर्णपणे थांबवायची आणि तज्ज्ञाकडे जायचं आहे. कारण कॅन्सरच्या बाबतीमध्ये लवकर निदान असेल तरच उपचाराची संधी चांगली राहणार आहे. आता तंबाखूमुळे कोणकोणत्या अवयवाचे कॅन्सर होतात, आणखीन परत जरी मी इथे एवढे मेन्शन केलेले असतील
शरीराचा कोणताही अवयव असू द्या, त्याच्यावर त्याचा कॅन्सर होण्याची शक्यता जी आहे ही व्यसन असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक आहे. फुफ्फुस, तोंड, घसा किंवा स्वरयंत्र, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, यकृत म्हणजे लिव्हर, स्वादुपिंड म्हणजे पँक्रियाज, पोट म्हणजे जठर आणि मोठी आतडी. तर म्हणजे आपल्या शरीरातले प्रत्येक महत्त्वाच्या अवयवाला या व्यसनांपासून धोका आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. सेकंड हँड स्मोक. आता हे सेकंड हँड स्मोक म्हणजे काय? आपण जेव्हा स्मोकिंगचं मागे चर्चा करत होतो तर त्याच्यातला प्रॉब्लेम कुठं आहे? स्मोकमध्ये, धुरात आहे. तर याचा अर्थ काय की तो धूर तुम्ही स्वतः स्मोकिंग जरी करत नसला आणि तुमचा मित्र करत असला, ज्याच्या सहवासात तुम्ही जास्तीत जास्त राहताय, तर तो स्मोक तुमच्या श्वासातून तुमच्या शरीरात, फुफ्फुसात जाणार आहे आणि त्याला जेवढी रिस्क आहे तर त्याच्यापेक्षा कदाचित थोडीशी कमी रिस्क तुम्हाला सुद्धा आहे. तर त्याला आम्ही म्हणतो की पॅसिव्ह स्मोकिंग किंवा सेकंड हँड स्मोक. म्हणजे तुम्ही धूम्रपान जरी करत नसला आणि धूम्रपान करणाऱ्याच्या तुम्ही सहवासात वावरताय, राहताय, तर तेवढीच रिस्क तुम्हाला सुद्धा आहे. त्याच्यामुळे आपले मित्र सांभाळून निवडा. धूरमुक्त घर आणि धूरमुक्त कॅम्पस. मी कॅम्पस मुद्दामून बोलतोय, आज आपण एका कॅम्पसमध्ये हे सगळं करतोय. तर त्याच्यामुळे फक्त तुमचंच नाही तर इतरांचंही आरोग्य हे सुरक्षित राहणार आहे. आता स्मोकिंगचा विषय संपला, तंबाखूचा संपला, अल्कोहोल. सगळ्यांना अल्कोहोलचं फक्त एकच माहिती आहे की काय लिव्हरला प्रॉब्लेम करतं, पण चुकीचं आहे. ठीक आहे, अल्कोहोलचा प्रॉब्लेम जो आहे तो मेंदूवर पण होतो, अपघात होऊ शकतात. आज जे आहे आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त डेथ, हृदयाचे आजार, दुसरं अपघात आणि तिसरा कॅन्सर. लक्षात आलं? आता हृदयाचे आजार हळूहळू कंट्रोलमध्ये यायला लागलेत आणि कदाचित ऍक्सिडेंट आणि कॅन्सर हे टॉप पोझिशन घेणार आहेत. हृदयावर पण इफेक्ट आहे, लिव्हरवर तर आहेच आहे. मानसिक आरोग्य आपण बघतो, समाजात आपल्या अवतीभोवती बघतो, सिनेमातून बघतो की ज्यांना अल्कोहोलचं, मद्यपानाची सवय लागलेली आहे त्यांचं आयुष्य कशा पद्धतीने उद्ध्वस्त होतं आणि त्यांचं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त नाही होत, ऍक्च्युली पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. आणि साहजिकच कॅन्सर पण, विविध पद्धतीचे कॅन्सर सुद्धा हे अल्कोहोलशी निगडीत आहेत. ओके, आता हे एक आणखीन असतं, आपले जे एकदम आपले चांगले मित्र जे असतात ना, ते चांगले मित्र काय करतात, अरे थोडं घे रे, काय होत नाही, थोडं घे, मला माहिती आहे, मी सांगतोय तुला. आणि अशा पद्धतीने जे आहे, हा एक थोडं घे काय होत नाही, हे एक फार मोठा गैरसमज आहे. कॅन्सरच्या दृष्टीने अल्कोहोलसाठी कसलीही सुरक्षित पातळी नाही आहे. ठीक आहे, याच्यावर खूप संशोधन झालंय की किती घेणं सेफ आहे, तर घेणं सेफ नाहीच आहे. आणि आपण म्हणजे आता ते नेमकं त्याची प्रक्रिया कशी होते की अल्कोहोलमध्ये इथेनॉल ॲसिटाल्डेट असतं, ते DNA डॅमेज करतं आणि मग त्याचे बरेच स्टेप्समध्ये चेंजेस होऊन जे आहे त्याचं रूपांतर शेवटी कॅन्सरमध्ये होतं. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की जर तंबाखू आणि अल्कोहोल एकत्रित केलं तर हे खूप जास्त रिस्की आहे, तर ते जास्त धोकादायक आहे. आणि त्याच्यामुळे ज्यांना फक्त समजा तंबाखूचं व्यसन आहे आणि एखाद्याला तंबाखू आणि दारूचं व्यसन आहे, तर ज्याला तंबाखू आणि दारूचं व्यसन आहे तर त्याच्यामध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण हे 17 पट जास्त आहे. लक्षात आलं तुमच्या मी काय म्हणतोय? 17 पटीने वाढतं. म्हणजे हे दोघांचं जर कॉम्बिनेशन झालं तर ते किती ड्रेडफुल आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आता हे काही आपल्या समाजात काही गैरसमज आहेत, तर ते नेमकं काय आहेत आपण समजून घेऊया. म्हणजे गैरसमज काय आहे आणि त्यातली सत्यता काय आहे. गैरसमज असा आहे की गुटख्यात तंबाखू नसते, ते चुकीचं आहे. बऱ्याच गुटख्यांमध्ये हे तंबाखूचं प्रमाण असतं. हुक्का सिगारेटपेक्षा सेफ आहे, अगदी चुकीचं आहे. फक्त विकेंड ड्रिंक म्हणजे आपण फक्त एक शनिवार रविवार घेतलं तर ड्रिंकिंग सेफ आहे, ते पण परत चुकीचं आहे. एक जो कॉन्फिडन्स आहे, अरे मी कधी सोडू शकतो रे, एकदम चुकीचं आहे. बरोबर आहे. आणि जे जेवढ्या कॉन्फिडन्सने सांगतो की अरे मी कधीही सोडू शकतो, तो कधीच सोडू शकत नाही, हे मी तुम्हाला सांगतो. तरुण वयात कॅन्सर होत नाही.
आता तरुण वयात कॅन्सर होत नाही त्याची फक्त मी माझ्याकडली उदाहरण देतो. तोंडाच्या कॅन्सरसाठी ज्याचा जबडा काढावा लागलाय अशा कमीत कमी वय असलेल्या माझ्याकडचा रुग्ण हा जो आहे 14 वर्षाचा होता. 14 वर्षाचा. ठीक आहे, म्हणजे आणखीन त्याची शाळा पण संपली नव्हती आणि तो वयाच्या 11व्या वर्षापासून गुटखा खात होता. आणि कसा खात होता, त्याला त्याचे काका, घरातले काका त्याला आणायला सांगायचे की जा पानपट्टी रूम घेऊन ये, आणि मग हळूहळू त्याला अरे एवढं आपले काका खातात म्हणजे काहीतरी चांगलं असणार आहे म्हणून त्याने सुरुवात केली. आणि त्याला वयाच्या 14व्या वर्षी, ठीक आहे, आणि याच्यात अजिबात अतिशयोक्ती नाही. हे काही मी तुम्हाला सगळ्यांना घाबरवण्यासाठी वगैरे काही नाही सांगतोय. मला माझ्या आयुष्यात आलेले जे अनुभव आहेत ते मी तुमच्याशी शेअर करतोय. मुलींमध्ये जसं मी सांगितलं की स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात असलेला कॅन्सर हा स्तनाचा कॅन्सर आहे. आणि स्तनाचा कॅन्सर असलेल्या कमीत कमी वयाच्या मुली, एका मुलीचं वय 16 होतं, एका मुलीचं वय 17.5 वर्ष होतं. ज्यांना स्तनाचा कॅन्सर झालेला होता, दोघींची लग्न झालेली नव्हती. नशिबाने दोघीही बऱ्या झाल्यात, दोघींची लग्न झालीत, कारण ही 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आणि दोघींनाही मुलं बाळ झालेत. पण याचा अर्थ काय की तरुण वयात कॅन्सर होत नाही. ॲक्च्युली मी जेव्हा कॅन्सरचं शिक्षण घेत होतो आमचाही तसाच समज होता, आणि तो समज जो आहे जेव्हा मी ॲक्च्युली प्रॅक्टिसमध्ये आलो तो सगळा धुवून निघाला. आता हे सगळं जे काही आधुनिक पद्धती सांगितल्या आपण, वेपिंग, ई सिगारेट, हुक्का, तर ते काही आधुनिक आहेत म्हणून ते अजिबात सुरक्षित नाही आहे. आता ह्या व्यसनांमुळे काय काय होतं, बरोबर आहे. सरांनी सांगताना सांगितलं की पाकिस्तान काय करतोय, तिकडनं ड्रग पुरवठा कसा होतोय, आणि आपल्या तरुण पिढींना व्यसनाधीन करून त्या पद्धतीने पूर्ण देशाला नेस्तनाबूत करायचं अशा पद्धतीचा त्यांचा कट आहे. ह्या व्यसनांचं नुकसान जे आहे ते फक्त आरोग्यापुरतं राहत नाही. आता तुमच्या वयात त्याचा अभ्यासावर परिणाम होतो. ज्यांच्या घरात व्यसनी लोक आहेत त्यांचे सगळे नातेवाईक आणि त्यांच्या नात्यांवर प्रमाण होतो. खर्च होतो तो निराळा. मी माझ्या रुग्णांना नेहमी सांगतो की कॅन्सर हा, ज्या व्यसनांमुळे झालेला कॅन्सर हा जो आहे हा विकत घेतलेला आजार आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण ती एखादी गोष्ट, तंबाखू, गुटखा खाण्यासाठी पैसे खर्च करतो आणि मग त्याच्यानंतर परत दुरुस्त करण्यासाठी आणखीन पैसे खर्च करतो, बरोबर आहे. म्हणजे हा विकत घेतलेला आजार आहे. सुरक्षितता, बरोबर आहे. म्हणजे आपण ड्रिंक्स करून वाहन चालवतोय, ॲक्सिडेंट होत आहेत, आपल्या करिअरवर त्याचा परिणाम होतो, प्रोडक्टिव्हिटीवर परिणाम होतोय. आणि व्यसन वाढले की आपली निर्णय शक्ती जी आहे तर ती सुद्धा आपल्या ताब्यात राहत नाही. तर त्याच्यामुळे आजकाल जे तुमच्या जेनजीचं जे आहे, अरे कूल दिखना चाहिए, तर खरा कूल कोण आहे, जो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो, तोच खरा कूल माणूस आहे. हे कॅन्सर जसं मी सांगितलं, हे काही एका रात्रीतून होणारी गोष्ट नाही आहे. कॅन्सर ही जी आहे टप्प्याटप्प्याने आपल्या पेशींमध्ये बदल होतात. काही वेळा पेशंट सांगतात मला की साहेब मी काहीच नाही, 8 दिवसापूर्वी जखम चालू झाली आणि ही झाली आहे, असं कधीच होत नाही. सुरुवातीला ती नॉर्मल सेल असते, नंतर काही व्यसनांमुळे किंवा काही अननोन कारणामुळे त्याचा DNA डॅमेज होतो आणि मग त्याचं पेशीमध्ये बदल चालू होतात. ते प्री कॅन्सरस कडून कॅन्सरकडे जातात आणि त्याच्यावरही आपण नियंत्रण नाही केलं तर मग त्याचा दुसऱ्या अवयवांकडे स्प्रेड होतं, ज्याला आम्ही मेटास्टॅसिस म्हणतो. आता हळूहळू आपण तुम्ही लोकांनी काय करायला पाहिजे, आणि ह्या संवादाच्या आपण शेवटाकडे येतोय. तर विद्यार्थ्यांसाठी हे मला वाटतं की काही महत्त्वाचे नियम आहेत. तंबाखूचा कोणत्याही प्रकाराला से नो टू टोबॅको. गुटखा, मावा, खैनी, जर्दा, सुपारी, पान मसाला हे टाळा. धूम्रपान मुक्त घर आणि मित्र परिवार तयार करा. घरामध्ये जर कोणाचे वडील स्मोकिंग करत असतील, त्यांना जशा पद्धतीने, आता तुम्ही थोडेसे मोठे झालायत, बरोबर आहेत, आणि तुम्ही थोडंसं इमोशनली ब्लॅकमेल करू शकता, बरोबर आहे. कशा पद्धतीने करू शकता हे ऑलरेडी सगळेजण, प्रत्येकजण करत असतील आपलं काम करून घेण्यासाठी. तर तशा पद्धतीने मुली जास्त करतात ब्लॅकमेल, बरोबर आहे, आपल्या वडिलांना. तर तशा पद्धतीची काही सवय असेल तर त्यांना थोडंसं ब्लॅकमेल करून बघा काही करू शकतात का आपण. कॅन्सरच्या दृष्टीने मद्यपान टाळणे हे सर्वोत्तम आहे. दररोज काहीतरी थोडीशी शारीरिक हालचाल, थोडंसं हलके व्यायाम, त्याची सवय ठेवा. वॅक्सिनच्या बाबतीत तर मला बरेच जण विचारतात की कॅन्सरसाठी लसीकरण आहे का, तर
कॅन्सरसाठी फक्त सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर त्याच्यासाठी लस आलेली आहे आणि ती लस आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे. इथे जमलेल्या सर्व मुलींना सल्ला आहे की ती लस जी आहे तर ती लग्न होण्याच्या अगोदर घ्यावी लागते. त्याचे 3 डोसेस असतात आणि कदाचित सरकारचा प्रयत्न आहे की ते आपल्या नॅशनल व्हॅक्सिनेशन प्रोग्राममध्ये ती लस आणण्याचा प्रयत्न आहे. पण ती लस सर्वांनी घेणं सेफ आहे. पण त्याच्याने फक्त एकच कॅन्सर गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर वाचतो आणि दुसरं जे आहे हिपॅटायटिसची लस तर त्याच्याने हिपॅटायटिस होत नाही आणि हिपॅटायटिसमुळे कॅन्सर होतो. म्हणजे ही ती काही कॅन्सरची लस नाही आहे, हिपॅटायटिस होऊ नये म्हणूनची लस आहे. तर ह्या 2 पद्धतींच्या लसांचा आपल्याला फायदा होऊ शकतो आणि 2 पद्धतीचे कॅन्सर आपण टाळू शकतो. कोणतीही तोंडातील संशयास्पद नाही तर आपल्या शरीरातली कुठलीही संशयास्पद बदल जर झाले तर तज्ज्ञांना दाखवून घ्या आणि व्यसन सुरू असेल तर त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करा, मार्गदर्शन घ्या, कोणाची तरी मदत घ्या. आता बरेच जण मला आहे काहीतरी व्यसन लागलं तर मी काय करू, तर ठरवा, एखादी तारीख ठरवा. बरेच जण म्हणतात की 1 जानेवारी, बरोबर आहे, कोणी म्हणतो बर्थडे, बरोबर आहे, कोणी काहीतरी ठरवतं. पण खरं जर बघितलं तर चांगल्या कामासाठी काही तुम्हाला दिवस ठरवायची गरज नाही. मी उद्यापासून म्हणू नका, आजपासून सुद्धा म्हणू नका, आत्तापासून म्हणा. ट्रिगर्स ओळखा, बरोबर आहे. म्हणजे हे लक्षात घ्या की तुम्ही व्यसन नेमकं कधी करता. तुम्ही व्यसन मित्रांच्या सोबत असताना करता की फक्त पार्टीमध्ये गेल्यावर करता. काही जणांना ड्रायव्हिंग करताना सुपारी खायला, तंबाखू खायला लागते. तर त्या गोष्टी बघा, आपल्याला कोणत्या वेळी आपल्याला व्यसन करावं वाटतं. आपल्याकडे त्याचा स्टॉक ठेवू नका, बरोबर आहे. कारण असल्याच्या नंतर तर आपण खूप इझिली खाणार आहे. जर तुम्हाला मनातून सोडण्याची इच्छा असेल तर त्या 4 पुड्या खिशात ठेवून नाही होणार आहे ते. क्रेविंग प्लान, जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतंय की नाही मला आता म्हणजे काहीतरी करायला लागणार आहे तर त्यावेळी काहीतरी ठरवा की मला तसं वाटलं की काय केलं पाहिजे. कोणी म्हणेल की मला ठीक आहे पाणी प्या, किंवा कोणी थोडंसं डीप ब्रिदिंग करा, वॉकिंग करा, मित्रांशी बोला, ठीक आहे. तर अशा पद्धतीचं काहीतरी आपल्याला एक ठरवायला लागेल की जर तसं मला मनात आलं तर काय करायला पाहिजे. आणि याही शिवाय त्याची आपल्याला मदत होत नसली तर डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा, काउन्सिलरचा सल्ला घ्या. तसं बघितलं तर शासनाने सुद्धा एक टोबॅको क्विटलाईन निर्माण केलेली आहे आणि त्याच्यावर आपल्याला याच्यासाठी सल्ला मिळू शकतो. तर ती क्विटलाईनचा नंबर इथे मी मेन्शन केलेला आहे. आणि आता जेव्हा जेव्हा तुम्हाला समजा कोणी म्हणतंय की बाबा चल थोडंसं घेऊन बघ कसं आहे काय, तर तुम्हाला काय उत्तर दिले पाहिजे तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा ज्यांनी कोणी तुम्हाला सांगतायत की व्यसन करा, की बाबा ठीक आहे नको रे बाबा, मी तंबाखू घेत नाही, मला माझ्या फिटनेस आणि हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे, तर त्याच्यामुळे नाही पाहिजे मला ते, आणि मी रिस्कच नाही घेणार, बरोबर आहे. पण तू घे पण मला ऑफर करू नकोस. नाही, मला वाटतं की आपण मित्र असेल तर तू पण घेऊ नकोस आणि मला पण ऑफर करू नकोस म्हणलं पाहिजे. ते बदलून घेऊ आपण. आणि मग ते तसं काहीतरी व्यसन करून टाइमपास करण्याऐवजी चल आपण काहीतरी बाबा जाऊ, ज्यूस पिऊ किंवा चल खेळायला जाऊ, काहीतरी. बेसिकली काय, तो एक क्षण आहे आणि तो क्षण टळला पाहिजे. आणि ते क्षण टाळण्यासाठी जे काही करता येईल तर ती गोष्ट पुढे जाईल. तर लक्षात घ्या की ठामपणे नाही म्हणणे हा विकनेस नाही आहे, तो तुमचा सेल्फ रिस्पेक्ट आहे, बरोबर आहे. तर ते तुमचा स्वतःचा आत्मविश्वास आहे की तुम्ही एखाद्या चुकीच्या गोष्टीला ठामपणे नाही म्हणताय. आणि ते ठामपणे नाही म्हणायला शिका. कोणत्या तरी मूवीचा डायलॉग आहे, नो मीन्स नो. ते ठरवा, नाही म्हणजे नाही हे ठरवा. जेव्हा क्रेविंग होते तर त्याच्यासाठी काहीतरी रिप्लेसमेंट तयार ठेवा. आपल्याला जेव्हा वाटतंय की नाही आता मला ते परत काहीतरी गुटखा खायला लागेल किंवा स्मोकिंग करायला लागेल, तर तसं आपल्याला गुटखा खायला लागेल वाटलं तर त्यावेळी साधी बडीशेप किंवा काहीतरी शुगर फ्री गम. ताण आला असेल तर थोडंसं डीप ब्रिदिंग करा, ठीक आहे. तुमचा असा निश्चितपणे आपल्याला प्रत्येकाला 1-2 मित्र पाहिजेत की जे आपल्याला चुकीचा सल्ला देणार नाहीत. खरं तर त्यालाच मित्र म्हणतात. पण निश्चितपणे जर आपल्याला म्हणजे आपल्याला तसं वाटलं आणि त्या मित्राला बोललो की अरे नाही यार मला असं व्हायला लागलं थोडंसं, तो निश्चितपणे तुम्हाला मदत करेल. काहीतरी हॉबीज निर्माण करा आणि ज्यावेळी आपल्याला तसं वाटतंय तर त्या हॉबीमध्ये आपला वेळ घालवा. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने जेव्हा गरज असेल तेव्हा काउन्सिलरशी बोला. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, एक लक्षात घ्या, ही क्रेविंग जी आहे ती लाटेसारखी असते. समुद्राची लाट तुम्ही बघितली का? लाट येते आणि उंचावर जाते, ती तशीच राहते का? ती परत खाली पडते. म्हणजे ह्याचा अर्थ काय, जेव्हा ती उंचावर गेलेली आहे, आपली क्रेविंग जेव्हा उंचावर गेलेली आहे तेव्हा काहीतरी करा आणि टाळा ते, ती परत खाली पडणार आहे. म्हणजे तो क्षण जो आहे तो क्रेविंगचा, त्या लाटेचा जो
उच्चांक आहे, त्या उच्चांकावर असं काहीतरी करा की त्यावेळी तुम्ही ती क्रेविंग टाळली पाहिजे, कारण ती लाट खाली पडणार आहे, ती क्रेविंग मेंटेन नाही राहणार आहे. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायला पाहिजे, तर जेव्हा ती व्यसनं तुम्ही अनेकदा प्रयत्न करूनही सोडू शकत नाहीये, जसं सांगितलं मी रूल ऑफ 2 वीक्स, एखादा कोणताही लक्षण जर 2 आठवड्यापेक्षा जास्त असेल आणि विथड्रॉवल सिम्पटम्स असतील, एखादी सवय सोडल्यामुळे जर तुम्हाला खूप त्रास होत असेल, तर त्यावेळी डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे. मदत मागणे म्हणजे हे काही अपयश, कमीपणा नाही आहे. योग्य वेळी मदत घेऊ शकणे, घेण्याचं कळणे ही मोठी ताकद आहे, हे लक्षात ठेवा. कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी काय काय केलं पाहिजे? प्रत्येक विद्यार्थ्यांनी जसं ज्योत से ज्योत जलाते चलो म्हणतो आपण, 5 मित्रांना जागरूक करा, त्या 5चे 25 होतील, 25चे आणखीन वाढतील, 125 होतील, आणि अशा पद्धतीने प्रत्येक जण कॅम्पसमध्ये हा आपण व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. कॅन्सरला तंबाखू मुक्त ठेवण्यासाठी, कॅम्पसला तंबाखू मुक्त ठेवण्यासाठी त्यांच्या नियमांचे समर्थन करा. आपल्या परिसरात जर कोणी तंबाखू मद्य करत असेल तर त्याला विरोध करा. बरोबर आहे. एखादं तुम्ही एक क्लब निर्माण करू शकता, वेगवेगळे जसं अँटी रॅगिंग ग्रुप्स आहेत, तर तशा पद्धतीने हे काहीतरी अँटी ॲडिक्शन ग्रुप प्रत्येक कॉलेजने तयार केला पाहिजे, आणि त्या ग्रुपने अशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांना फाइंड आउट करून त्यांना समजावून सांगून हे केलं पाहिजे. खेळण्यामध्ये योगा, सांस्कृतिक अशा पद्धतीचे उपक्रम वाढवा. तर अशा पद्धतीचं आणि हा संदेश प्रत्येकापर्यंत गेला पाहिजे, आणि आपण ही जनजागृती केली पाहिजे. कारण विद्यार्थी हे एक विद्यार्थी आपल्या कुटुंबाला, आणि जर ते कुटुंब जर या बाबतीत जागरूक झालं तर त्याच्यात ते समाज जागरूक होईल, आणि हीच खरी ताकद आहे, आणि याचा आपल्या पूर्ण देशाला फायदा होऊ शकतो. तर आता आज मी जी आहे ही छोटीशी प्रतिज्ञा सगळ्यांसाठी तयार केली आहे, आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करणार आहे की ही प्रतिज्ञा आपण सर्वजण म्हणणार आहेत. मी ही प्रतिज्ञा सुरुवातीला मी उच्चारतो, आणि त्याच्या मागे मागे तुम्ही त्याचा पुनरुच्चार करायचा आहे. चालेल? चला, तर या प्रतिज्ञेला मी व्यसन मुक्तीची प्रतिज्ञा असं नाव दिली आहे. हो, आणि आपण सगळेजण उभारूया, आणि सगळेजण जे आहे आपण प्रतिज्ञेच्या पोझिशन मध्ये ही प्रतिज्ञा घेऊया. चला सुरुवात करूया. मी माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून अशी प्रतिज्ञा करतो की मी तंबाखू, गुटखा, सुपारी, धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहीन. मी कॅन्सरच्या धोक्याबद्दल माझ्या मित्रांना आणि कुटुंबाला जागरूक करीन. मी व्यसनाधीन व्यक्तीची चेष्टा न करता त्याला किंवा तिला मदत घेण्यास प्रोत्साहन देईन. मी निरोगी पर्याय जसे व्यायाम, खेळ, वाचन, कौशल्य निवडेन. मी माझा कॅम्पस, माझा समाज आणि माझा देश अधिक निरोगी करण्यासाठी सक्रिय भूमिका घेईन. जय हिंद, जय भारत. तर आजचा मुख्य संदेश आपला हाच आहे की तंबाखूच्या कोणत्याही प्रकारापासून दूर राहणे, सुपारी टाळणे, मद्यपान टाळणे आणि संशयास्पद लक्षणांवर त्वरित तपासणी करणे. आजच्या कार्यक्रमातून आपल्याला एकच गोष्ट घेऊन जायची आहे, व्यसन लपवू नका आणि मदत मागायला लाजू नका. आणि हा लायन्स क्लब आणि लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांनी जो प्रण केलेला आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे, एकच ध्येय, व्यसनमुक्त भारत. तर याच्यासाठी आहे आपल्याला सगळ्यांना काही ना काही आपलं एक खारीचा वाटा उचलायचा आहे. आणि मी आशा करतो की या सगळ्या गोष्टींचा आज आपण
त्याच्यावर निश्चितपणे सखोल विचार करून आपण त्याच्यावर काही ना काही स्टेप्स उचलणं गरजेचं आहे. आता आपलं हे लेक्चरचं सगळं झालेलं आहे, संवाद सगळा हा झालेला आहे. याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांना कसल्याही पद्धतीची प्रश्न असतील, काही विचारायचं असेल, काही शंका असेल तर आपण विचारू शकता आणि अगदी न लाजता कसल्याही पद्धतीचं हे न बाळगता विचारू शकता. मला वाटतं की राजोळे सर, तुम्ही एक दोन गोष्टी विचारा, म्हणजे थोडंसं जरा विद्यार्थ्यांना विचारण्यासाठी चालना मिळेल. सर, आता कव्याला आपल्याकडे एक पेशंट आला सर. त्या मुलीचं वय आहे 5वी आहे, 10 वर्षाची मुलगी आहे, तिला झालं कॅन्सर. तर एकदा 10 वर्षाच्या मुलीला कॅन्सर होतो, हे नेमकं कशामुळे? नाही, काही कॅन्सर जे आहेत तर ते लहान वयात होणारे कॅन्सर असतात आणि विशेषतः ब्लड कॅन्सरचे प्रकार जे आहेत तर ब्लड कॅन्सरचे प्रकार हे लहान वयात होतात आणि त्याचबरोबर जे आहेत काही हाडांचे कॅन्सर हे लहान वयात होतात. तर मला माहिती नाही आहे त्या मुलीचं, हाडाचा आहे. हां, तर त्या मुलीला मी तेच सांगणार होतो की तो एकतर ब्लडचा कॅन्सर असू शकेल किंवा हाडाचा कॅन्सर असू शकेल. याच्यासाठी जे आहे कोणती व्यसनं नसतात. याच्यामध्ये जे आहे जसं मी सांगितलं की काहीतरी कारणामुळे जे आहे DNA मध्ये काही डॅमेज झालेले असतात, तर जे कदाचित गर्भातही असताना होऊ शकतात किंवा त्यानंतरच्या काळात होऊ शकतात आणि मग हे अशा पद्धतीचे कॅन्सर येऊ शकतात. काही असे लोक आहेत ज्यांनी कधीच व्यसन केलं नाही, म्हणजे दारू नाही, बिडी नाही, सिगरेट नाही, तरी काही लोकांना कॅन्सर झालेला आहे. याचे मुख्य कारण काय? आता काही वर्षापूर्वी कॅन्सर कशामुळे होतो हे माहिती नव्हतं आणि त्याच्यावर संशोधन चालू आहे आणि आता ते संशोधन कुठपर्यंत पोहोचलं आहे हे लक्षात आलं आहे की ही आत्ता आपण जे काही 4-5 व्यसनं जी बोललो तर हे मुख्य कारणं आहेत. पण याशिवाय माहिती नसलेली असंख्य कारणं आहेत. बरोबर आहे. आता जसं आता आपण डिस्कशनमध्ये एक सेकंड हँड स्मोकिंग किंवा पॅसिव्ह स्मोकिंग बोललो, त्याला व्यसन नाही आहे पण त्याच्या मित्रांना आहे, त्याला मिळायला लागलं ना. त्याच्यासोबत जे आहे आज आपण जे काही खातोय पितोय त्याच्यातले जे प्रिझर्वेटिव्ह आहेत ते केमिकल्स आहेत. जे काही सगळे आपण कडधान्य खातोय त्याच्यावर फर्टिलायझर्स आपण यूज करतोय, सगळ्या खाद्यपदार्थावर जो आहे तो रसायनांचा मारा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कॉन्ट्रीब्यूट करतायत. प्रदूषण खूप प्रमाणात वाढलं आहे. आपण स्मोकिंगच्या धुराबद्दल बोललो, बरोबर आहे, पण वाहनं एवढी वाढली आहेत आणि त्याच्यातून निघणारं प्रदूषण, तर ह्या सर्व गोष्टींचा डायरेक्ट इनडायरेक्ट इफेक्ट आहे, ज्याच्या कारणामुळे जरी तुम्हाला वैयक्तिक काही व्यसन नसलं तरी सुद्धा ह्या बाकीच्या गोष्टी सुद्धा त्या काउंट करणार आहेत. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की काही गोष्टी आपण टाळू शकणार आहे आणि काही गोष्टी टाळू शकणार नाही. आता आपल्याला याच वातावरणात राहायचं आहे, ते काही बदलू शकणार नाहीत. तुम्ही बदलू काय शकता? तुम्ही स्वतःच्या सवयी बदलू शकता. तर किमान आपण जे बदलू शकतो, जे बदल स्वतःत करू शकतो ते तरी टाळूया. आता शेवटी जे काही मार्केटमध्ये यायला लागलंय तेच खायला लागणार आहे, बरोबर आहे. त्याच्यात आपण फार बदल करू शकत नाही. तर त्याच्यामुळे ज्या ज्या टाळता येणाऱ्या गोष्टी आहेत किमान तेवढं टाळून ती तरी रिस्क कमी करूया. खूप छान असं मार्गदर्शन झालं. पण हे असतानाही आज माझी इच्छा नाहीये तरी माझ्या मित्रामुळं मित्र एवढ्या पद्धतीने फोर्स करतात आणि हे लाईफ ते परत येणार आहे का, तू आता जीवन जगणार नाहीस तर कधी जगणार. आणि समजा मी जर त्याला विरोध केला तर मला वाढीत टाकणं, मला माझ्या मित्रापासून दूर ठेवणं, अरे ते काही कामाचंच नाही, हे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं टॉर्चर करून त्याला रॅगिंगचा प्रकार म्हणतात. अशा वेळेला त्या विद्यार्थ्यानं स्वतःवरती कंट्रोल कसा केला पाहिजे किंवा व्यसनात न पडण्यासाठी त्यानं काय काळजी घ्यायला पाहिजे? आता हा सगळा जो विषय जो आहे हे अगदी म्हणजे हा एकदम प्रॅक्टिकल विषय मांडलेला आहे, बरोबर आहे, प्रॅक्टिकल विषय मांडलेला आहे. आता तुम्ही म्हणालात की मित्र म्हणतात की एकदाच तर जीवन मिळालंय आणि ते जगलं पाहिजे. तर मला वाटतं की समहाऊ, बरोबर आहे, आपल्याला विचार करण्याची गोष्ट आहे की आपण जीवन जगण्याची व्याख्या जी आहे ही चुकीची केली आहे आणि त्या व्याख्येचं करेक्शन करणं, ती व्याख्या सुधारणं गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
आता हा एक विषय झाला की व्यसन करणारे फोर्स करतायत आणि न करणारे करायला चालू करतायत. उलट होऊ शकत नाही का? संख्या जास्त व्यसन करणाऱ्याची आहे. बरं, आता आपण एकमेकांना भरपूर वर्षापासून ओळखतो. तुमचं आकलन काय आहे माझ्या बाबतीमध्ये? माझी मित्रसंख्या कशी आहे असं वाटतं तुम्हाला? बरी आहे का कमी आहे का जास्त आहे भरपूर आहे? एकदम चांगली आहे. ठीक आहे, मला खूप मित्र आहेत मित्रांनो. आणि आता मी 50शीला, आता 50 वर्ष जवळपास पोचतोय. ठीक आहे, आणि मला कसलंही व्यसन नाही आहे. अगदी 15 वर्ष मुंबईला राहिलोय, बरोबर आहे, भरपूर देशात गेलोय, सगळीकडे गेलोय. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जो म्हणालात, ठीक आहे, की मग मित्र असं म्हणतात तसं म्हणतात. माझे सगळे व्यसन करणारेही मित्र आहेत, त्यांना मी बऱ्याच जणांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, यशस्वी झालोय, काही ठिकाणी अयशस्वी झालोय, बरोबर आहे. पण मी व्यसन नाही चालू केलं. पण त्याच्यामुळे मला कोणी वाळीत पण नाही टाकलंय आणि मी वाळीत गेलो पण नाही. ठीक आहे, तर त्याच्यामुळे जे आहे मला वाटतंय की हा विषय जो आहे, कुठंतरी आपण जीवन जगणे म्हणजे काय त्याची व्याख्या बदलणं गरजेचं आहे. आपण आपल्यात ती ताकद निर्माण करणं गरजेचं आहे की आपण स्वतःला अगोदर त्या व्यसनांपासून दूर ठेवायचं आणि ती ताकद एवढी वाढवणं गरजेचं आहे की आपण व्यसन करणाऱ्या मित्रांना त्याच्यापासून दूर केलं पाहिजे. ठीक आहे, तर तिथे कुठंतरी जे आहे, कुठंतरी तो आपला सेल्फ कंट्रोल आणि त्याच्यानंतर तो सेल्फ रिस्पेक्ट आणि तो आत्मविश्वास आपण नेहमी कायम ठेवणं गरजेचं आहे. आणि असं नाही होणार आहे, तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला कोणी वाईट नाही टाकणार आहे. जर तुम्ही चांगले आहेत, बरोबर आहे, तर त्या व्यसनांच्या कारणाने जे आहे तुम्हाला कोणी खरंच वाईट नाही टाकणार आहे. तसा तो संभ्रम निर्माण करून आपण पण घेतो आणि तो तसा संभ्रम निर्माण करून दिला जातो. मला वाटतं की मुलांनी कुणीतरी एक दोघांनी काहीतरी विचारलं, कारण प्रश्न निश्चितपणे असतील, तर विचारलं तर बरं होईल कुणीतरी. म्हणजे खरोखरच जे काही समजा आज आपण ऐकलोय, बरं किमान हे तरी सांगा, आज जे काही आपली चर्चा झाली त्याच्यातलं समजलंय का सगळ्यांना? चांगलं वाटलं का? मग काय आता सगळ्यांनी आपलं काय ठरवलंय? आता तुम्ही सगळ्यांनी व्यसन करायचे नाही आहेत आणि जे करतायत त्यांना पण करू द्यायचं नाही. त्यांना पण समजावून सांगायचं आहे. आणि ही सुरुवात आपल्याला कुठून करायची आहे? स्वतःपासून, स्वतःच्या घरापासून. आता घरी जाऊन आपल्या वडिलांना कोण कोण सांगणार आहे? फक्त मुलींचे हात वर आहेत. मुलांनी पण केलेत.